गुड मॉर्निंग. आज आपले 10 दिवस 10 ठिकाणं जे ठरलेले आहेत. पहिला दिवस आपण पर्वती केली. नेक्स्ट आपण चतुर्शृंगी मातेच्या दर्शनाला गेलो. त्यानंतर काल आपण बघितलं की जय भवानी नगरचं जे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तिथे गेलो. आज आपण जाणार आहोत तळजाई टेकडीवर. फायनली तळजाई टेकडीला पोचलेलो आहे. आता लक्ष्मीनगर रस्त्याने म्हणजे सहकारनगर शिंदे हायस्कूलच्या रोडने आता आलेलो आहे वरती. मुकुंद आहे बरोबर. परत एकदा माझा वाचा गणू पण आहे. बघूयात आता फिरतोय आपण. अकॅडमी त्या दिवशी सांगितली अगदी तळजाई ज्यूस सेंटर म्हणून आहे. इथं आपण ज्यूस वगैरे सुद्धा देऊ शकतो. गोते सूर्याचं दर्शन सगळ्यात महत्त्वाचं झालेलं आहे. थोडासा दम लागला आहे, परंतु हा नॅचरल व्हिडिओ ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण तळजाई टेकडी म्हणजे तळजाई माता देवस्थानच्या द्वाराशी उभे आहोत. अतिशय सुंदर असं सकाळचं वातावरण आहे. तरुणांचा उत्साह इथं मोठ्या प्रमाणात बघायला भेटतो. वयोवृद्ध माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. तरुणांचाही उत्साह मोठा आहे. पोलीस भरती जी आता होऊ घातलेली आहे त्या पोलीस भरतीसाठी सुद्धा मुलं मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करतात. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आईचं दर्शन बघू शकतो आपण. संख्या लक्षणीय मुलांची संख्या दिसते पोलीस भरती निमित्त. बघू शकतो आपण. बघू शकतो आपण इथे मंदिरापाशी मुलांची मोठ्या प्रमाणावर इथे संख्या दिसते. दारात आहोत आता आपण बघितलं की पहिल्या दिवशी आपण पर्वती कव्हर केली. दुसऱ्या दिवशी चतुर्शृंगी दर्शनाला गेलो. त्यानंतर तुळजाभवानी माता मंदिर कोथरूड आपण केलं. आज आपण ठरल्याप्रमाणे तळजाई टेकडीला आलेलो आहोत. पद्मावती मातेच्या दारात आहोत. इथे काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. आपण बघू शकता सगळ्या तरुणांचा उत्साह, ज्येष्ठांचा उत्साह अतिशय दांडगा आहे. स्थानिक लोक तर येतातच फायदा घ्यायला, परंतु इथे व्यायाम म्हणा, तब्येतीची काळजी, फिरणं, सगळ्याच गोष्टी इथे दिसेल. आणि शिवाय देवीच्या दारात देवी आईचं दर्शन सुद्धा होतं. तर आपण एक नागरिक म्हणून काकांची आणि एक छानसा ग्रुप पण आहे त्यांची गाडी. काका कसं वाटतंय किंवा तुम्ही रोज येता का? एकदम छान. बँकेतले इतर कार्यक्रम आम्ही करायचोच. आता हा रिटायरमेंट नंतर मोकळा वेळ मिळाल्यावर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही आत्ता जसा उल्लेख केला तसंच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आत्ता गेल्याच आठवड्यात आम्ही खंडोबा टेकडी पार पाडली. पुढच्या ह्याच्यात आता या मागच्या टेकडीवर जायचे, वेताळ टेकडीवर जायचा आमचा प्लॅन आहे.
आणि असेच आम्ही आता तुमच्यासारखे लोकांकडनं म्हणजे क्लू आपण 4 घेऊन टेकड्या कव्हर केल्या तसंच आता तेही करतात बघू शकता. म्हणजे आपलाही उपक्रम असा यशस्वी होईल नक्की. Yes. तर तरुणांचाही उत्साह दिसतो. आपण काय सांगाल येणाऱ्या समजा तरुण असतील, ज्येष्ठ असतील किंवा त्यांनी इथं काय यावं? नाही, या निसर्गाचा नक्कीच आपल्याला फायदा घ्यायला पाहिजे. आता शहरीकरणामुळे खूप जे तोटे होत आहेत आणि पर्टिक्युलरली यंगस्टर्स जे कुठेही फिरायला नाखुश असतात आणि त्यांचं रुटीन जे पूर्ण 12-12 तास कामाचं रुटीन त्यांचं झालेलं आहे आणि त्यामुळे बराच ताण त्यांचा सुद्धा वाढतोय. बऱ्याच लोकांना तरुण वयामध्ये ब्लड प्रेशर वगैरे होतंय. आता तुम्ही पाहिलं तर आमच्या ग्रुपमधल्या अगदी एक निवडक लोकांनाच असे त्रास आहेत. आता 60-70च्या आसपास आम्ही पुढे आलेलो आहोत तरीसुद्धा. आणि हे आम्हाला अजून चालू ठेवायचे आणि सर्व असे जे करतील त्या लोकांसाठी आमच्या शुभेच्छा असतील. नक्कीच नक्कीच. काका तुमचे मनपूर्वक तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर आज आपण तळजाईला जाऊन आहोत. तर उद्या बघू. उद्या नवीन ठिकाण असेल. मित्र निकुंज पण बरोबर होता आजही छान वाटलं मला फिरायला. मागे आमचा भाचा सुद्धा आहे गणेश. तर भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन ठिकाण आणि नवीन दिवस.